नांदेड़ में कोरोना मर्ज के असरात अब दिन ब दिन कम होते जा रहे हैं। ज़िला इंतज़ामिया ने पिछले एक हफ्ते के दौरान कोरोना मुतासरीन के आदाद व शुमार का जायज़ा लिया है और इस बात का इत्मीनान ज़ाहिर किया है कि नांदेड़ में सूरत हाल काबू में आते जा रही है। ज़िला इंतज़ामिया की जानिब से पिछले 24 घंटों के दौरान कोरोना मुतासरीन के आदाद व शुमार ज़ाहिर किए गए, जिसके मुताबिक जुमला 1793 अफराद की कोरोना जाँच की गई। इनमें सिर्फ 12 अफराद की जांच रिपोर्ट मुस्बित आई है। इनमें भी RT-PCR के तहत 6 और रैपिड एंटीजन टेस्ट के तहत 6 अफराद की जांच रिपोर्ट पॉजिटिव आई है। इस तरह नांदेड़ में कोरोना मुतासरीन की जुमला तादाद 90,917 हो गई है। इनमें 87,997 कोरोना मुतासरीन मुकम्मल तौर पर सेहतियाब होकर घर लौट चुके हैं, जबकि एक्टिव केसेस के तहत फ़िलहाल 474 कोरोना मुतासरीन का ज़िले के अलग अलग मुकामात पर बनाए गए कोविड सेंटरों में इलाज जारी है। इनमें 6 अफराद की हालत नाजुक बनी हुई है, जबकि 2 अफराद के फौत होने की भी खबर है। कोरोना से हलाक होने वाले अफराद की मजमूई तादाद 1899 हो गई है। बेसिकली आज ज्या कोरोना रिव्ह्यूची मीटिंगमध्ये आपल्याला हेच म्हणजे काही चांगल्या गोष्टी पण आपल्याला झाल्या आहे की आपला जिल्हा आता झोन 1 मध्ये आहे आणि जे गव्हर्नमेंटचे जे डायरेक्शन होते त्याचा सरांनी आज रिव्ह्यू पालकमंत्री महोदयांनी घेतला की मागच्या एका हप्त्यामध्ये आपली पॉझिटिव्हिटी रेट, आपले पेशंट किती येतात त्याच्यावरच रिव्ह्यू झाला। आत्ताही आपली परिस्थिती चांगलीच आहे। आपलं पॉझिटिव्हिटी रेट मागच्या हप्त्यातला 1.07 होता आणि बेडची ऑक्युपन्सी 4% आहे। कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आता जे लॉकडाऊन राहणार आहे ते डायनॅमिक आहे, म्हणजे कोणता जिल्हा नेहमीसाठी 1 मध्ये राहणार असं गॅरंटी नाही आहे। त्यामुळे पुढच्या गुरुवारपर्यंत आपला जिल्हा झोन 1 मध्येच राहणार आणि जे निर्बंध आपण लावले होते ओपन अप तसेच राहणार आहे। आता या गुरुवारी पुन्हा जेव्हा आपल्याकडे स्टॅटिस्टिक येईल की तुमचा पॉझिटिव्हिटी किती आहे आणि तुमचा बेड ऑक्युपन्सी कसं आहे त्याच्यावर आपण पुढच्या हप्त्यातला आपण त्याच्यावर निर्णय घेऊ। पॉझिटिव्हिटी रेट सध्याचा किती आहे आणि निर्बंध त्याच पद्धतीने ठेवले जाणार? सध्या मी ते सांगितलं, आपला पॉझिटिव्हिटी मागच्या एक हप्त्याचा 1.07 आहे, म्हणजे 100 पैकी जवळपास फक्त 1.07च पॉझिटिव्ह येतात आणि ऑक्सिजनवर असलेले जवळपास 2 ते 3% पेशंट आपल्याकडे आहे। त्यामुळे जो पहिला झोन आहे की पॉझिटिव्हिटी बिलो 5% अँड बेड ऑक्युपन्सी बिलो 25% आणि त्याच्यामध्ये व आहे किंवा नाही आहे, दोन्ही झालं तरच झोनमध्ये आपण राहू शकतो। त्यामुळे दोन्हीमध्ये आपण झोन 1 मध्ये येत आहोत, म्हणजे त्यामुळे येणाऱ्या गुरुवारपर्यंत आपण झोन 1 मध्येच राहू। सर, काही भागामध्ये लसीकरणाचे काय स्टेटस आहे? नाही, लसीकरण आता मागच्या महिन्यापेक्षा ह्यावेळेस आता पिकअप झालेलं आहे। आता आम्ही गाव तिथे वॅक्सिनेशन आणि आता जेव्हा मुबलक येणं वॅक्सिन येणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे आता वॉर्डामध्ये पण आम्ही ते नियोजन चालू आहे, जेणेकरून कोणत्याच आमचं पहिला फोकस आहे सेकंड डोजवर, कारण ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्याला सेकंड डोस तात्काळ मिळायला पाहिजे आणि बाकीचे जे 45+ आहे मग फ्रंटलाईन वर्कर आणि सगळे सिनियर सिटीजन त्यांनाही आपण गावागावामध्ये जाऊन देत आहोत। मधामध्ये किनवटमध्ये काही गावांमध्ये ट्रायबल पॉप्युलेशनमध्ये थोडा रेजिस्टन्स होता, मग तिथे SDM साहेब जाऊन आम्ही IEC करून तिथे पण आता वॅक्सिनेशनला पिकअप आलेला आहे। थँक्यू।